तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आम्ही जांभरकर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, हा माझा पहिलाच ब्लॉग आहे। मी कधी असं कॅमेऱ्यावर किंवा मोबाईलवर असं फेसिंग कधी व्हिडिओ बनवलेला नाहीये, तर त्यामुळे हा माझा पहिलाच ब्लॉग असणार आहे। आणि आज शिमगा संपून जवळजवळ 10-12 दिवस झालेले आहेत आणि शिमगा संपून नक्कीच आपल्याला आपल्या कर्मभूमी मुंबईला यावंच लागतं। आणि मुंबईला आल्यानंतर आपल्याला कामाची ही सुरुवात करावीच लागते, कारण की जरी जन्मभूमी आपली कोकण असलं तरी आपली कर्मभूमी मुंबई असल्या कारणाने आज कामाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी लय मोठा प्रॉब्लेम झाला आहे। तो प्रॉब्लेम म्हणजे आमच्या गाडीचा AC बंद पडलेला आहे। आणि तुम्हाला माहिती आहे नक्कीच की आता गरमी सुरू झालेली आहे, तर या गरमीमध्ये AC ही किती इम्पॉर्टंट आहे हे सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे आज गाडीची AC बंद पडल्यामुळे मला गाडी टाकावी लागते सर्व्हिसला, आणि ती सर्व्हिसला मला गाडी ठाण्याला घेऊन जायची आहे। तर आता इथून मी ठाण्याला चाललो आहे। तर तर मित्रांनो, आता आपण ईस्टर्न फ्रीवे घेऊन जाणार आहोत। ईस्टर्न फ्रीवेवरनं आपण डायरेक्ट घाटकोपरला खाली उतरणार आहोत। तर बनून राहा व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता पुढे आपल्याला एक ब्रिज दिसणार आहे जो शिवडी नावाशेवा आहे, जो डायरेक्टली उरणला उतरतो। तर मित्रांनो, हा ब्रिज सुरू झाल्यापासून जवळजवळ आपला 1 ते 1.5 तास आपला सेव्ह होतोय, वाचतोय आपला, कारण की आपल्याला पूर्ण असा वाशी वगैरे वळसामरून जावं लागत होतं, पण आता ते होणार नाही। आणि कोकणात जाण्यासाठी किंवा पुण्याला जाण्यासाठी हा ब्रिज खूप फास्ट म्हणून ठरलेला आहे। तर ह्या ब्रिजवरनं जर तुम्ही कधी गेलात नसेल तर नक्कीच जावा या ब्रिजवरून। मी खूप वेळा ड्रायव्हर असल्या कारणाने मी खूप वेळा या ब्रिजवरनं गेलो। तर हा बघा, हा तुम्ही पाहू शकता, हा जो लेफ्ट हँड साईडला ती गाडी गेली तो रस्ता हा डायरेक्ट उरणला उतरतो। विदिन तुम्हाला सांगतो 17 ते 18 मिनिटात आपल्याला उरणला जाता येतं। आणि हा खूप सुपर फास्ट असा हा रोड बनलेला आहे, तर तुम्ही या रोडने नक्कीच जावा, खूप मस्त वाटेल। आणि खूप सुंदर हा असा ब्रिज बनवलेला आहे शिवडी नावाशेवा। हा मला वाटतं वरलीवरून कनेक्ट होणार आहे, पण अजून वरलीचं काम चालू असल्या कारणाने सध्या जरी शिवडी नावाशेवा हा शिवडीवरूनच इंटर आणि एक्झिट हा शिवडीवरूनच आहे, तर त्यामुळे हा तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा हा ब्रिज आहे बनवलेला आहे। आणि मी बरेच वेळा या ब्रिजवरनं गेलो, त्यामुळे मी माझा एक्सपिरियन्स सांगतो की खूप सुंदर आहे आणि खूप आपला टाइम सेव्हिंग आहे, फ्यूल सेव्हिंग आहे। आपला फ्यूल पण याच्यामध्ये खूप सेव्ह होतो, आणि टाइम तर ऑब्व्हियसली प्रत्येकाला टाइम हा वाचवायचाच असतो, तर त्यामुळे हा ब्रिज प्रत्येकाला जर इथून गेलात तर खूप चांगला अनुभव तुम्हाला घेता येईल। तर मित्रांनो, तुम्ही वडाळ्याला आल्यानंतर तुम्हाला इथे मिठागर बघायला भेटेल। हे बघा, हे पाहू शकता तुम्ही मिठागर। मित्रांनो, जेव्हा तुम्ही ह्या रोडने जात असाल तेव्हा हा जो मोनो आहे ना, जेव्हा इथून वरून मोनो रेल धावते ना, तेव्हा इतका सुंदर असं वाटतं ना हा नजारा, तसं अशी फिलिंग येते की आपण कुठेतरी बाहेरच्या फॉरेनलाच आहे, अशी फिलिंग इकडे येते। खूप सुंदर वाटते जेव्हा मोनो इथून वरून जाते। मित्रांनो, हा शिवाजी चौकातला हा बोगदा ईस्टर्न फ्रीवे उतरल्यानंतर हा जो लेफ्ट हँड साईडला हा बोगदा क्रॉस केल्यानंतर हा जो लेफ्ट हँड साईडला हा जो रोड जाणार आहे, तिथून तुम्हाला चेंबूरलाही जाता येतं आणि पुणे पनवेल मार्गेही जाता येतं। तर मित्रांनो, ज्याला कोणाला चेंबूरला किंवा मानपूरला वगैरे जायचं असेल त्यांनी हा लेफ्ट साईडने जावा, आणि ज्याला घाटकोपर, ठाणे, भिवंडी, कल्याण मार्गे जर जायचं असेल तर त्यांनी हा सरळ ब्रिज घ्यावा आणि सरळ चढावं या ब्रिजवर, जेणेकरून आपण डायरेक्ट घाटकोपरला पुढे उतरतो।
तर मित्रांनो, इथून आता हा ईस्टर्न फ्रीवे हा संपत आहे. तर इथून हे 2 रस्ते झालेत कनेक्टेड. तर एक रस्ता आहे हा वाशीला चालला आहे, जो राईट हँड साईडला चालला आहे, आणि लेफ्ट हँड साईडला जो रस्ता जाणार आहे त्या मार्गे आपण जाणार आहोत ठाण्याला. तर हे तुम्ही तर मित्रांनो, ठाण्याला जाण्यासाठी आपल्याला हा राईट हँड साईडचा फ्लायओव्हर घ्यायचा आहे. कसं होतं ना मित्रांनो, की इथे पूर्वी म्हणजे हा फ्लायओव्हर नव्हता तेव्हा इथे खूप ट्रॅफिक व्हायची. पण हा फ्लायओव्हर झाल्यापासून इथली ट्रॅफिक इतकी मुवमेंट फास्ट आहे ना, की इथे खाली ट्रॅफिक होतच नाही. नाहीतर इथे खूप वेळ लागायचा. म्हणजे हा सिग्नल क्रॉस करेपर्यंत खूप आपला वेळ वाया जायचा. पण हा ब्रिज बनल्यापासून आपण डायरेक्टली ब्रिजवर चढलो की डायरेक्ट पुढे खेड्यानगरला आपण खाली उतरतो. तुम्ही पाहू शकता हा सुद्धा ब्रिज व्यवस्थित. तर मित्रांनो, आपल्याला आता डिझेलसाठी आता आपल्याला गाडी थांबवावी लागणार आहे, कारण की आपल्या गाडीमध्ये डिझेल कमी आहे. तर आपण पंपावर आता डिझेल भरून घेऊ. त्यानंतर आपला पुढचा प्रवास कंटिन्यू ठेवू. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये बने राहा. तर फायनली मित्रांनो, आपण पंपावर आलेलो आहोत इंडियन ऑइलच्या. हा खेड्यानगरचा इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे, सॉरी भारत पेट्रोलियम. तर इथे आपण डिझेल घेणार आहोत. त्यानंतर आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तर आपण आधी गाडीत डिझेल भरूया, कारण की गाडीत डिझेल खूप कमी आहे. तर मित्रांनो, ही आहे आपली गाडी आणि आपण आता डिझेल भरण्यासाठी आपण इथे पंपावर थांबलेलो आहे, पाहू शकता. आता यांचा टाइमपास चालू आहे. तर मित्रांनो, गाडीची AC बंद आहे आणि मी व्हिडिओ बनवण्यासाठी काच पूर्णपणे बंद करून मी व्हिडिओ बनवतोय. तर ही ट्रॅफिक तुम्ही बघू शकता, थोडीच आहे, जास्त नाही आहे. आता आपण मुलुंड टोल नाक्याला आहोत. तर इथून आपण आता पुढे जाणार आहोत. मित्रांनो, आपण काय तर मित्रांनो, आता आपल्याला जायचं आहे 5 पाकाडीला. तिथेच आपलं गॅरेज आहे. तर तिकडे आपण गॅरेजला गाडी टाकू आणि जे काही काम आहे ते सांगू. त्यानंतर मग आपली सुट्टी. त्यानंतर ब्लॉक तिथेच आपण संपवून टाकू. तर हे बघा, इकडे आपण असं ठाण्यामध्ये इंटर प्रॉपरली केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ बनवण्यासाठी मी काच वर घेऊन व्हिडिओ बनवतोय आणि खूप गरमी होते मला, काय सांगू तुम्हाला. कारण की गाडीची AC बंद असल्या कारणाने गाडीमध्ये खूप आतमध्ये उकळते, खूप गरम व्हायला लागले. तर मित्रांनो, फायनली आपण गॅरेजला आता पोचलो आहे. आता इथून आपल्याला गाडीला U-टर्न घ्यायचं आहे. त्यानंतर बाजूलाच सडनली गॅरेज आहे, तुम्ही पाहू शकता. तुम्ही पाहू शकता इथे आपण गॅरेजला आलेलो आहोत. इथे गाडी आता साईडला अशी लावूया, त्यानंतर गॅरेजला जाऊया. तर मित्रांनो, तुम्ही कधीही गाडी जेव्हा सर्व्हिसला टाकता तेव्हा तुम्ही प्रॉपर त्या गाडीचा असा व्हिडिओ बनवून घ्या, जेणेकरून तुम्हाला नंतर त्रास नाही हो की कुठे गाडी लागल्या आहे, डॅमेज झाल्या वगैरे. त्यासाठी असं प्रॉपर चारी बाजूने तुम्ही असं गाडीचे कोपरे वगैरे तुम्ही त्याचा व्हिडिओ बनवून घेऊ शकता. तर मित्रांनो, ही गाडी आता सर्व्हिसला लागलेली आहे. आता इथे सर्व्हिसला देऊन मी आता निघून जाणार आहे घरी. हाँ पांडे जी, गाड़ी में क्या हुआ है? क्या ना, एक क्लच कंपनी है ना, जैसे इसका AC पिघल गया है. पिघलने की वजह से ये इसमें पकड़ नहीं रहा है. अगर पकड़ेगा नहीं तो AC काम नहीं करेगा, और यही चीज़ पिघला है आपकी गाड़ी में. इसके लिए लाइट
तर मित्रांनो आता गाडीमध्ये काय प्रॉब्लेम झाला हे मी तुम्हाला सांगतो। अंदर का पार्ट देखिए और उसका पार्ट देखिए, और चार्ज बार देखिए हल्का हल्का घूम रहा है, वो पूरा जल गया है। इसके लिए पूरा पकड़ नहीं रहा है। देखिए जहाँ मैं मोबाइल मार रहा हूँ वो देखिए इसका पूरा घूम रहा है, पूरे को पकड़ रहा है। देखिए ये देखिए घूम रहा है उसको। घूम रहा है लेकिन एक अंदर का चीज नहीं घूम रहा। देखिए अंदर का चीज नहीं घूम रहा है। देखिए ऊपर क्यों नहीं घूम रहा है, यानी पूरा अंदर का प्लास्टिक है वो जल गया है। तर मित्रांनो आपण गाडी सर्व्हिसला टाकून आता ठाणा स्टेशनला आलो आहे। तर इथून आपण ट्रेन पकडून आता मुंबईला जाणार आहे, सीएसटीला जाणार आहे। तिथून आपण बाईक घेणार आणि डायरेक्टली आपण घरी निघून जाणार आहे। तर आता मित्रांनो आपण आलो आहोत ठाणा स्टेशनला। हे बघा तुम्ही बघू शकता। आता इथून आपण तिकीट काढून आता मुंबईला सीएसटीला जाणार आहोत ट्रेन पकडून। आणि तर आता मित्रांनो मी आलो ठाणा स्टेशनला। तर आपण व्हिडिओचा एंड इथेच करतो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या आम्ही जंबरकर चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।